नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. करोडो भारतीयांचा आणि हिंदूंचा देव असलेल्या प्रभू रामचंद्राचं अत्यंत थाटात, उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात त्याच्या घरी म्हणजेच अयोध्येतील प्रभू राम मंदिरात आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सिनेसृष्टी असेल, क्रीडा जगतातील दिग्गज कलावंत असतील, साधू संत असतील, यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण रामाला स्वतःच्या घरी येण्यासाठी साधारणपणे पुन्हा एकदा 500 वर्षांचा वनवास भोगावा लागला. त्याच्या नशिबी माणसातील हिंस्त्र पशूंनी हा वनवास टाकला होता किंवा लिहिला होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजची अयोध्या आणि तत्कालीन फैजपूर या ठिकाणी रामाची 42वी पिढी असलेल्या म्हणजे त्यांच्या पुत्राने कुश, लव आणि कुश यांच्यापैकी कुश याने राम मंदिर बांधल्याचे पुरावे इतिहासात सापडलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा खटला जेव्हा गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलं, साधारणपणे 1000 पेक्षा अधिक पानांचं हे जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये या सगळ्याच गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ती जी वादग्रस्त जागा होती, ती वादग्रस्त जागा कुणाच्या नावावर होती, नेमकं बाबराने त्या ठिकाणी खरोखरच मस्जिद बांधली का, ती मस्जिद जेव्हा बांधण्यात आली त्याखाली मंदिर होतं का, विश्व हिंदू परिषदेचे पुढारी असतील किंवा RSSचे प्रमुख असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यासारखे लोक असतील, मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे लोक असतील, या सगळ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे दंगल उसळली का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह साधारणपणे 1000 पेक्षा जास्त पानांचं जे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये आहे. निकालपत्रामध्ये अगदी म्हणजे साधारणपणे 500व्या शतकापासून चा अभ्यास करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणचे दाखले देण्यात आलेले आहेत. या सगळ्यामध्ये काही नकाशे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखवण्यात आले होते, सर्वोच्च न्यायालयामध्ये सबमिट करण्यात आले होते. यामध्ये 67 एकरचा जो प्लॉट आहे, 67 एकरची जी जागा आहे ती वादग्रस्त जागा आहे अयोध्येमधील. त्या ठिकाणी राम मंदिर होतं की बाबरी मस्जिद होती यावरून वाद सुरू झाला. त्यातीलही 2.77 एकर एवढी जागा ही अतिशय वादग्रस्त आहे, जी राम मंदिराला नंतर 2019च्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयानं ताब्यात दिली. या 2.77 एकर पैकी 0.313 आर एवढी जागा ज्या ठिकाणी रामललाची जन्म झाला, रामललाचं ज्या ठिकाणी गर्भगृह आहे असा दावा निर्मोही आखाडा आणि स्वतः रामलला यांनी केला होता. इंटरेस्टिंग गोष्ट एक आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ही केस गेली किंवा उच्च न्यायालयात जेव्हा केस होती तेव्हा 3 फिर्यादी किंवा वादी होते. त्यामध्ये निर्मोही आखाडा एक होता, सुन्नी वक्फ बोर्ड 2 नंबर आणि स्वतः रामलला यांना देखील फिर्यादी करण्यात आलेलं होतं. रामललाच्या वतीनं वकील देखील नेमण्यात आलेले होते आणि शेवटी 2019ला जेव्हा निकाल लागला तो रामललाच्या बाजूने लागला. म्हणजे देवाला सुद्धा या ठिकाणी फिर्यादी म्हणून ऍक्सेप्ट करण्यात आलेलं होतं, मान्यता देण्यात आलेली होती. तर जो इतिहास आहे, या राम मंदिराचा जो काही इतिहास आहे किंवा बाबरी मस्जिदचा जो काही इतिहास आहे तो खूप जुना आहे. लव कुश या दोन्ही मुलांपैकी कुश या मुलानं आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एक मंदिर उभारलं. हे मंदिर उभारल्यानंतर काही काळाने म्हणजे साधारणपणे 5780च्या काळामध्ये किंवा इसवी सन पूर्व 5780 या कालावधीमध्ये विक्रमादित्य राजाला अयोध्येतील या राम मंदिराचा शोध लागला आणि त्यांनी त्या ठिकाणी थोडीफार डेव्हलपमेंट केली म्हणा किंवा थोड्याफार सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. विक्रमादित्य हा हिंदू राजा असल्यामुळे त्यानं रामाच्या मंदिराला पुन्हा परत जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे 1526ला पानिपतचं युद्ध झालं. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचं पदरी हार पडली, पराभव पडला आणि त्यानंतर बाबराची हिंदुस्थानमध्ये एंट्री झाली किंवा भारतात एंट्री झाली. 1528ला या बाबरानं त्याचा मीर बाके नावाचा जो कोणी सेनापती होता त्याला आदेश दिले की
अयोध्या किंवा उत्तर प्रदेशच्या भागामध्ये आपल्याला एक मस्जिद उभा करायची आहे आणि त्या ठिकाणी 1528 साली मीर बाके यानं बाबरी मस्जिद उभा केली असे उल्लेख इतिहास संशोधकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले आहेत। म्हणजे हे सगळे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निकाल दिलेला आहे। त्यामध्ये सविस्तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आलेला आहे। तो निकालपत्र खरोखरच वाचण्यासारखा आहे। अनेक संदर्भ त्याच्यामध्ये आहे। 1857ला मुघल साम्राज्याचा अस्त झाला, मात्र तोपर्यंत बाबरी मस्जिद आणि राम मंदिर यामध्ये मोठं वाद किंवा मोठा संघर्ष उभा राहिलेला होता। या भागामध्ये एका भागात आतल्या भागामध्ये बाबरी मस्जिदमध्ये नमाज अदा केली जायची, तर बाहेरच्या भागामध्ये राम चबुतऱ्यावर रामाची आरती आणि रामाचं पूजन केलं जायचं। हा खूप मोठा संघर्ष होता। सवाई जयसिंग जे आहेत यांनी साधारणपणे 1858च्या आसपास किंवा 1857च्या आसपास त्या ठिकाणी राम चबुतरा बांधला। 1858ला काही शीख धर्मगुरूंनी मस्जिदमध्ये रामाची मूर्ती प्रस्थापित केली आणि त्या ठिकाणी पूजा केली। तेव्हा देखील मोठा संघर्ष उभा राहिला होता। त्या काळात ब्रिटिश हे भारतावर राज्य करत होते। ब्रिटिशांनी या दोन्ही जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी तारेचं कंपाऊंड घालण्यात आलं। बघा, म्हणजे तेव्हापासून राम हा बंदिस्त होता किंवा कुलूप बंद होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। साधारणपणे 1934च्या आसपास पहिल्यांदा बाबरी मस्जिदवर हिंदूंनी किंवा हिंदू धर्म मानणाऱ्यांनी किंवा रामाला मानणाऱ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी 25 डिसेंबर 1949ला देखील दुसऱ्यांदा गर्भगृहामध्ये राम मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न झाला। हा सगळा वाद म्हणजे ब्रिटिशांनाही सोडवता आला नाही आणि ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर जो काही भारत स्वतंत्र झाल्यावर जे कोणी राज्यकर्ते या देशावर आले, ज्यांचं सरकार आलं, त्यांना देखील हा वाद सोडवता आला नाही। त्यामुळे 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये पुन्हा एकदा मस्जिदमध्ये मूर्ती ठेवून त्याची पूजा करण्याचा प्रयत्न केला गेला। तो निर्मोही आखाड्याच्या काही सदस्यांनी केला असेल किंवा इतरही कोणी केला असेल, पण हा प्रयत्न झाल्यानंतर यावरून मोठा वाद होऊ शकतो, दंगल उसळू शकते। त्यामुळे केंद्र सरकारनं या मस्जिद आणि त्याच्या परिसराला कुलूप लावलं। 5 जानेवारी 1950 रोजी सगळा भाग केंद्र सरकारनं सील केला। साधारणपणे 50 ते 80 या 30 वर्षाच्या काळात राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू होता। चिटपुट घटना घडत होत्या, कुठं जाळपोळ, कुठं दगडफेकीच्या घटना घडत होत्या। मात्र सगळ्यात मोठा संघर्ष हा 1980 नंतर सुरू झाला। 1980ला विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा जनसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची झालेली स्थापना असेल, हा सगळा काळ 1980चं दशक हे राम मंदिरासाठी आणि बाबरी मस्जिदसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं। या काळामध्ये म्हणजे 1984ला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार हे लोकसभेवर निवडून आले आणि त्यानंतर 1989ला लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जी रथयात्रा देशभरात काढण्यात आली, त्या रथयात्रेला जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी 1990 मध्ये अडवलं, तिथून भारतीय जनता पक्षाचा विजयाचा किंवा त्यांचे उमेदवार विजयी होण्याचा वार जो चौकूर उधळला, तो 1992-93च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे 84 खासदार या देशामध्ये आले। उत्तर प्रदेश सारखं एक मोठं महत्त्वाचं राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलं आणि कल्याण सिंग हे त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं असेल तर त्यांनी हा जो विवादित भाग आहे, साधारणपणे 2.77 एकरचा जो भाग आहे, तो पूर्णच्या पूर्ण भाग, त्याचसोबत इतर जो 65 एकर भाग आहे, हा राज्य सरकारच्या ताब्यात घेऊन टाकला।
राज्य सरकारला भूमी अधिग्रहणाच्या अंतर्गत जे कायदे आहेत त्यानुसार हा भाग घेता येतो, त्यानुसार त्यांनी तो भाग घेतला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अयोध्यामधील बाबरी पतनाच्या नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली। 6 डिसेंबर 1992ला जवळपास 1.5 ते 2 लाख कारसेवक हे त्या ठिकाणी जमा झाले होते। एकीकडे अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, अशोक सिंघल यांच्यासारखे नेते असतील किंवा मोदींसारखे नेते असतील, हे भाषण देत होते। समोर कारसेवक हे त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देत होते आणि दुसरीकडे दुसरा जथ्था मात्र अयोध्येमधील बाबरी मशिदीवर चाल करून गेला आणि 6 डिसेंबरला बाबरीचं पतन झालं। हा सगळा इतिहास जो आहे ना तो 10, 15, 20 मिनिटात मांडण्यासारखा निश्चितच नाहीये, पण खूप मोठा इतिहास थोडक्यात सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। 6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरी पतन झालं त्यानंतर सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती राजवट उत्तर प्रदेशमध्ये लागू झाली आणि मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला। हा सगळा जो प्रकार आहे जे 1984 पासून सुरू झालेला किंवा 1800व्या शतकापासून सुरू झालेला हा जो संघर्ष आहे तो 1992 मध्ये कुठेतरी येऊन थांबला। मात्र त्यानंतर जी दंगल देशभरात उसळली त्यामध्ये 2000 पेक्षा जास्त हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांचे प्राण गेले, करोडो रुपयांच्या, अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं। एवढं सगळं झाल्यानंतर ही केस सर्वोच्च न्यायालयात गेली। सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकारामध्ये 2003 साली ही जेव्हा केस गेली 2011ला सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये भारतीय पुरातत्व खात्याचा अहवाल मागवला आणि त्या अहवालावरच जो काही निकाल आलेला आहे तो त्या अहवालामध्ये जी काही निष्कर्ष काढण्यात आलेले त्यावर आधारित आहे। निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकालपत्र दिलेले ते वाचण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे। हा सगळा इतिहास आम्ही सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला की प्रभू रामचंद्राला त्यांच्या आई आणि वडिलांच्या आदेशानुसार फक्त 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं। मात्र माणसांमधील राज्य करण्याच्या किंवा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या किंवा एकमेकावर चालून जाण्याच्या किंवा एकमेकाला हरवण्याची जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीमुळं प्रभू रामाला 500 वर्ष त्याच्या घरात किंवा त्याच्या मंदिरात येण्यापासून थांबावं लागलं, थांबवलं गेलं। मात्र अखेर 500 वर्षाचा जो संघर्ष आहे, 500 वर्षाचा जो प्रवास आहे, 500 वर्षाची जी वाट पाहावी लागलेली आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे आणि स्वतःच्या मुलाने म्हणजेच कुश याने बांधलेल्या जागेत रामलला विराजमान झालेले आहेत। हा सगळा इतिहास तुम्हाला कसा वाटला याबाबत निश्चितपणे कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवा। न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।